खेडमध्ये सध्या बॅनर वॉर पाहायला मिळतोय, कारण शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि उद्धव ठाकरे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय या ठिकाणी 2 बॅनर लागले गेलेले आहेत। असे विविध ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने दोन्ही गट हे बॅनर लावताना दिसत आहेत। शिवसेनेकडून बॅनर लावले गेलेले आहेत, रामदास कदमांना शुभेच्छा देणारे बॅनर आहेत, तर उभाटाकडून देखील बॅनर लावले गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी या शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत। विशेष म्हणजे बॅनरची संख्या ही यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कोकणचे नेते म्हणून रामदास कदम यांची ओळख आहे, तर उद्धव ठाकरे यांचा देखील वाढदिवस आहे, रामदास कदमांचा देखील वाढदिवस आहे। हे दोन्ही वाढदिवस उद्या आहेत। रामदास कदम आणि संजय कदम ह्या दोघांमधला कायम सत्ता संघर्ष हा पाहिला गेलेला आहे। रामदास कदम आमदार असताना, रामदास कदम नेते असताना आणि रामदास कदमांच्या एकेकाळी सहकारी असणारे या ठिकाणी संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला उभाटा गटात। त्यामुळं सध्या उभाटा गटाकडून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं बॅनरबाजी पाहायला मिळते। मात्र त्याहीपेक्षा जास्त किंवा त्याच्याच बरोबर तोडीस तोड म्हणून इथं रामदास कदमांच्या वाढदिवसाचे बॅनर देखील मोठ्या प्रमाणात झळकायला दिसत आहेत। खेडमध्ये नेहमीच बॅनरवार या ना त्या कारणामध्ये चर्चेत असतात। याही वेळेला दोन्ही गटां मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी सुरू आहे आणि ही बॅनरबाजी वाढताना पाहायला मिळते। दोन्ही गटांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छेचे बॅनर शेकडो हे खेड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत सळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।